मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे भरत गुगावले यांनी आभार मानले। रायगडच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर गुगावलेंनी ही प्रतिक्रिया दिली। जिल्ह्याच्या विकासासाठी महायुती म्हणून एकत्र काम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। ही संपूर्ण गुड न्यूज आहे तुम्हाला मिळाली। पहिली प्रतिक्रिया तर फार आनंदी आहे, आम्ही समाधानी आहोत आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, सुमित्रा वहिनी या सगळ्यांचं आभार मानतो की जिल्ह्याची संपूर्ण जनता की ज्याने आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आम्ही करू। तटकरे आणि या ठिकाणी गोगावले यांच्यामधले जे शीत होतं ते संपलं का? कार्यकर्त्यांची खूप मागणी होती राष्ट्रवादीच्या सुद्धा की त्यांच्याकडे हे पालकमंत्री पद आहे ते जाण्यात यावं। जे आता झालं ते झालं। आता ह्याच्या पुढं आम्ही सगळ्या हातात हात घालून काम करू। मी मगाशी सांगितलं आमचे 6 आमदार, मी 7वा आणि 2 खासदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, नगर अध्यक्ष, नगरसेवक हे सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू। अलिबागची पहिली सभा आहे, काय नक्की या सभेमध्ये तुम्ही ठेवणार आहात? वेगळा विषय आहे, तो औद्योगिकरणाच्या ह्याच्यामधला विषय आहे। म्हणून पहिलेच माझ्या कारकिर्दी म्हणजे पालकमंत्री मिळाल्यानंतर मी ती मीटिंग घेतो। एक अगदी शेवटचा प्रश्न, भरत शेठचा आतापर्यंत कोट पाहायला मिळत नव्हता, आता पालकमंत्री पद मिळालं, कोट आम्हाला कधी पाहायला मिळेल? कॅबिनेटला घालून येतो आम्ही। आसिफ मलिक सह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई।